श्री स्वामी समर्थ. सुप्रभात सर्वांना. बाहेर खूपच थंडी होती. आज तर रांगोळीपासूनच सुरुवात केली. आज तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे, सोयाबीनची भाजी. दुकानात 10 रुपयाची सोयाबीनचं पाकिट मिळते मसाल्यासोबत. तो आणायचा आणि गरम पाण्यामध्ये घालून शिजवून घ्यायचा मसाल्यासोबत, जसं आपण मॅगी बनवतो. टोमॅटो आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची. साधी सिंपल अशी रेसिपी आहे, पण खायला खूप भन्नाट लागते. एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्ही. कढईमध्ये तेल घालायचं आणि तयार केलेली पेस्ट घालायची. तेल सुटूसपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आणि आपल्याकडे जेवढे मसाले आहेत तेवढे सगळे त्यामध्ये ॲड करायचे. त्यानंतर शिजलेली आपली सोयाबीन त्यामध्ये ॲड करायची आणि चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी घालून झाकून ठेवून मंद आचेवरती एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. तयार आहे तुमची सोयाबीनची भाजी. वरून थोडंसं कोथिंबीर सर्व करायचं. एकदा चपाती किंवा भाकरीसोबत खाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. घरची सगळी कामे पूर्ण केली ना, माझ्याकडे भरपूर वेळ शिल्लक राहतो. जॉब करण्याची माझी इच्छा आहे, पण अथर्व लहान असल्यामुळे मला तेही जमत नाही. त्यामुळे घरी बसून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की मी व्लॉग बनवते. त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे. मग अंघोळ घातली अथर्वला आणि तो कपडेच घालून घेतला होता. अशी नाटकी चालली होती त्याची. मग कसं बसं त्याला तयार केलं आणि सोडली अंगणवाडीत जाऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, छान छान कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.